मंडळी, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या तब्बल 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 18 जूनला मतदान आणि 22 जूनला निकाल लागणार आहे। त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं होतं। त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत सुद्धा महायुतीचं पारडं हे जड मानलं जात आहे। पण प्रश्न असा आहे, या 16 जागांवर नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आहे, कुणाच्या गळ्यामध्ये आमदारकीची माळ पडणार आहे? चला तर मग याच व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात नेमकी उमेदवारी कुणाला मिळू शकते। विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य असतात आणि यामधील काही सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात, तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, तर काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधून निवडून येतात। आता होणारी निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघासाठीची आहे। यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील निवडून आलेले सदस्य हे मतदान करणार आहेत। त्याच्यामुळे फोडाफोडी, पळवापळवी आणि राजकीय गणित रंगण्याची शक्यता अर्थात नाकारता येणार नाहीये। बघा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा हा मतदारसंघ अत्यंत चर्चेत आहे। इथं भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाचं संख्याबळ हे मजबूत मानलं जातं। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रभाव मोठा आहे, त्यामुळे ही जागा महायुतीकडे जाण्याची शक्यता अधिक आहे। भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांचं नाव आता चर्चेत आहे। पुणे मतदारसंघामध्ये अजित पवार गट सगळ्यात मजबूत स्थितीमध्ये दिसतो। पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाव असलेले माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जात आहे। तर सोलापूरचं बघायचं झालं तर सोलापूरमध्ये भाजपचं वर्चस्व असल्यामुळे प्रशांत परिचारक यांचं नाव आघाडीवर मानलं जात आहे। तर कोकणामध्ये पाहायचं झालं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा एक मतदारसंघ आहे। हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो। इथं महायुतीतली तिन्ही पक्ष ताकदीनं उभे आहेत। मात्र अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे, म्हणजे जे सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत, त्यांना इथं संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। ठाणे मतदारसंघामध्ये पाहायचं झालं तर ठाण्यात शिंदे गटाची ताकद अर्थात प्रचंड आहे, त्यामुळे इथे शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत आहे। अहिल्यानगरचं पाहायचं झालं तर अहिल्यानगर मध्ये अजित पवार गटाचं वर्चस्व हे जास्त आहे, त्यामुळे चंद्रशेखर घुले पाटील यांना संधी मिळण्याची इथून शक्यता आहे। नाशिकमध्ये मात्र भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। दराडे, गित्ते आणि अंजुमताई कांदे यांची नावं सध्या तिथून चर्चेत आहेत। मात्र ही जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता जास्त मानली जाते। छत्रपती संभाजीनगर, जालना मतदारसंघामध्ये भाजप मजबूत स्थितीत आहे, त्याच्यामुळे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना इथून संधी मिळू शकते असं बोललं जात आहे। पुढचा जर मतदारसंघ पाहायचा झाला तर तो आहे धाराशिव, लातूर आणि बीड। इथं भाजपचं वर्चस्व असल्यामुळे मुंडे समर्थकांना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे। त्यात या मतदारसंघामधून कुठंतरी सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये प्रीतम मुंडे यांचं नाव सुद्धा चर्चेत येत आहे। परभणी, हिंगोलीमध्ये शिंदे गटाचं प्राबल्य हे कायम असल्याचं दिसतंय। नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद कमी होत चालली आहे, त्याच्यामुळे भाजप मजबूत होताना दिसतंय। त्यामुळेच अशोक चव्हाण यांचे समर्थक राजूरकर यांचं नाव इथून पुढे येत आहे। विदर्भात पाहायचं झालं तर विदर्भात सुद्धा भाजपचं वर्चस्व हे स्पष्ट दिसतंय। यवतमाळमधून मदन येरावार, भंडारा आणि गोंदियामधून सुनील मेंढे, तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून किसन नागदिवे यांच्या नावाची चर्चा आहे। अमरावतीमध्ये पाहायचं झालं तर अमरावतीमधून माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा आहे। अर्थात विदर्भामध्ये भाजप मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे तिथे भाजपचे उमेदवार हे असतील असं बोललं जात आहे। काही मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना उमेदवारी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे, यात शंका नाहीये। दुसरीकडे महाविकास आघाडी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानून रणनीती आखताना सुद्धा दिसतीये। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, नाराज नेते, अपक्ष सदस्य आणि गुप्त मतदान यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय थरार हा कायम राहणार आहे। एकूणच जर पाहिलं तर या विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्थात महायुतीचं पारडं जड आहे, पण महायुतीमध्येच भाजपमधून अनेकांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात आहे। पण तरी सुद्धा महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच आहे आणि स्थानिक राजकारणामध्ये महायुतीत काय होणार हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। त्यामुळे 22 जूनला लागणारा निकाल अनेक राजकीय समीकरण बदलू शकतो। आता पाहायचं इतकंच आहे की कोणाचं राजकीय नशीब चमकणार आहे आणि कुणाला पुन्हा एकदा प्रतीक्षाच करावी लागणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतंय?
तुमच्या मतदारसंघामधून विधान परिषदेवर कुठला आमदार जायला पाहिजे किंवा कोणत्या उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे, तुमच्या मनातल्या उमेदवाराचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, ऑनलाईन नेताला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.